आज दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवार असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 31 जानेवारी 2026ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने त्रयोदशी तिथी 8:28:08 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी पौर्णिमा तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री होणार असे म्हटले. याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, पण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ लवकरच घेतली जाईल असेही भुजबळ यांनी सांगितले आहे. दरम्यान शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची गटनेता निवडण्यासाठी बैठक होणार आहे. भारताने नेपाळला 250 SUV आणि पिकअप ट्रक भेट म्हणून दिले आहेत. नेपाळमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी सुरू आहे. यामध्ये मदत करण्याच्या भावनेने भारताने ही भेट दिली आहे. याआधी अशाच प्रकारची मदत भेट म्हणून 20 जानेवारीलाही देण्यात आली होती. तर येत्या काळात नेपाळला लागणाऱ्या आणखी काही गोष्टी भारत त्यांना देणार आहे. प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावर झालेल्या कार्यक्रमातील भव्य परेडमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला येथे पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता. यामध्ये गणेशोत्सवातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व अतिशय प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासात चांदीचे दर तब्बल 85,000 रुपयांनी तर सोन्याचे दर 25,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. गुरुवारी चांदीने 4,20,000 रुपयांचा उच्चांक गाठला होता, मात्र शुक्रवारी हे दर 3,35,001 रुपयांपर्यंत खाली आले. गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे दरात ही घट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुगलच्या जेमिनाईने JEE मेनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत फुल लेंथ मॉक टेस्ट सुरू केली आहे. खऱ्या परीक्षेप्रमाणे या टेस्टमध्ये टाइम सेक्शन आणि प्रश्न आहेत, जसे अधिकृत टेस्टमध्ये विचारले जातात. अल्फाबेट गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी या फीचरचे कौतुक केले आहे. तसेच जर मलाही मागे जाता आले असते तर मलाही या टेस्टचा फायदा झाला असता, असे ट्विट केले आहे. स्विगीला डिसेंबर महिन्याच्या तिमाहीत तब्बल 1,050 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 54% वाढून 6,148 करोड रुपयांवर पोहोचला आहे. पण वाढते नुकसान आणि क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये दबाव यामुळे शेअरवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजार सुरू होताच कंपनीचे शेअर 7% खाली आले आहेत. या तिमाहीत अनेक कंपन्यांचे रिपोर्ट नकारात्मक आले आहेत. अचानक गायब झालेले विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाउंट आता पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहे. विराट कोहली सर्च केल्यास पेज नॉट अवेलेबल दिसत असलेले विराटचे अकाउंट आता 274 मिलियन फॉलोअर्ससह पुन्हा सुरू झाले आहे. अकाउंट ॲक्टिव्ह झाल्याने विराटचे चाहते खूप खुश आहेत. आता त्यांना विराटचे फिटनेस व्हिडिओ, कौटुंबिक क्षण, क्रिकेट अपडेट्स नियमित मिळतील. यामुळे चाहत्यांचे विराटशी असलेले भावनिक नातेही कायम राहील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त राजघाट येथे त्यांना श्रद्धांजली वाहिली. PM मोदी म्हणाले की आदरणीय बापूंनी नेहमीच स्वदेशीवर भर दिला, जो विकसित भारताच्या संकल्पाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे कार्य देशवासियांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देईल. लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना आहे. दर महिन्याला 7 तारखेच्या आसपास पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र यावेळी या संदर्भातील हालचाली घडताना दिसत नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये उशिरा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी वाघचौरे याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी मिळाली. 5 कोटी दे, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू आणि अंगावर सोन्यापेक्षा जास्त पितळ घालू, अशी धमकी त्याला मिळाली. कॅनडाच्या एका नंबरवरून त्याला व्हॉट्सअप कॉल आला. कॉलवर शुभम लोणकर या गँगचा सदस्याने त्याला धमकी दिली. मग सनीने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर 30% आयात शुल्क लादल्याने देशांतील व्यापार संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेच्या सेनेटर्सनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून हे शुल्क रद्द करण्यासाठी भारतावर दबाव आणण्याची मागणी केली. यामुळे प्रलंबित भारत-अमेरिका व्यापार करार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय बाजारपेठ मिळवण्यासाठी अमेरिका आक्रमक झाली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या कमालीचा तणाव पाहायला मिळत आहे. एका टास्क दरम्यान सागर कारंडे आणि प्रभू शेळके यांच्यात काय बोलला तू यावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादात दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत संयम सोडला. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले असून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या राड्यामुळे घरातील वातावरण चांगलेच तापले असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा गोड समारोप करण्यासाठी बीटिंग रिट्रीटचे आयोजन केले जाते. अगदी सोप्या भाषेत बीटिंग रिट्रीट संकल्पना सांगायची झाल्यास दिल्लीत प्रजासत्ताक सोहळ्यासाठी दाखल झालेल्या सैन्य दलाला वाजत गाजत परतीच्या प्रवासाला पाठवणे. 26 जानेवारीनंतर दरवर्षी 29 जानेवारीच्या संध्याकाळी नवी दिल्ली येथे या बीटिंग रिट्रीटचे आयोजन केले जाते. विजय चौकाजवळील राष्ट्रपती भवनासमोर याचे आयोजन केले जाते. वुमेन्स प्रीमियर लीगमधील 18व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने यूपी वॉरियर्सवर 7 गडी बाद राखून दणदणीत विजय मिळवला. यूपीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी बाद करून 143 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने 13.1 षटकात हे लक्ष्य पूर्ण केले. ग्रेस हॅरिसने 75 तर स्मृती मंधानाने नाबाद 52 धावांची खेळी केली. या विजयासह 12 गुण मिळवत आरसीबीने अंतिम फेरीत स्थान पक्क केले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जानेवारी महिन्याच्या तिमाहीत तब्बल 10,050 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 54% वाढून 6,148 करोड रुपयांवर पोहोचला आहे. पण वाढते नुकसान आणि क्विक कॉमर्स सेगमेंटमध्ये दबाव यामुळे शेअरवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजार सुरू होताच कंपनीचे शेअर 7% खाली आले आहेत. या तिमाहीत अनेक कंपन्यांचे रिपोर्ट नकारात्मक आले आहेत. धुरंधर या सिनेमाने रेकॉर्डतोड कमाई केल्यानंतर आज तो नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर आला आहे. मात्र OTT रिलीज झाल्यानंतर तो पुन्हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला. कारण सिनेमाची लांबी 9 मिनिटांनी कमी करण्यात आली. शिवाय काही डायलॉगही म्यूट करण्यात आली. सिनेमाला A सर्टिफिकेट दिले असतानाही डायलॉग म्यूट का केले, अशामुळे धुरंधर पाहण्याची मजाच गेली. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर अशा तक्रारी केल्या. कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाचे अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व 180 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षा पथके तपास करत आहेत. वृत्तानुसार टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीत विमान हायजॅक करून ते बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शिक्षकांची CTET परीक्षा 7 व 8 फेब्रुवारीला होत आहे. मात्र 7 फेब्रुवारीला पंचायत निवडणुकीचे मतदान असल्याने CTET देणाऱ्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लागली आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. CTET उत्तीर्ण होणे सक्तीचे असल्याने या परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे अध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे. अभिनेता गोविंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका स्वस्थ कारमध्ये बसताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. इतका मोठा डाऊनफॉल, जो गोविंदा कधी मर्सिडीज आणि BMW या कारशिवाय खाली उतरत नव्हता, त्याला यूपीत एकदम स्वस्थ कारमध्ये बसून स्टेज शो करण्याची वेळ आली आहे. गोविंदावर इतकी वाईट वेळ आली आहे की तो लग्न आणि बर्थडेला हजेरी लावत आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. झी5 वरील देवखेळ वेब सिरीजच्या ट्रेलरमध्ये गुहागर परिसरातील श्रद्धास्थान शंकासूर देवावर अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारे दृश्य दाखवल्याचा गंभीर आरोप झाला आहे. शंकासूर बळी घेतो, होळीत खून करण्याची प्रथा असे संवाद भाविकांना दुखावणारे असल्याने गुहागर नागरिक संतप्त झाले आहेत. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली असून देवखेळचा ट्रेलर तात्काळ हटवावा अशी मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशने चट्टागाव येथे भारताला दिलेली इंडियन इकॉनॉमिक झोनची जमीन परत घेतली आहे. बांगलादेशामधील युनस सरकारने ही जमीन आता चीनला ड्रोन फॅक्टरी बनवण्यासाठी दिली आहे.
जवळपास 850 एकर ही जमीन असून या वर्षाच्या शेवटीपर्यंत येथे ड्रोनचे प्रोडक्शन सुरू होणार आहे. चीन हा बांगलादेशला ड्रोन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासाठी सहमत झाला. दरम्यान भारत आणि बांगलादेशमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. शेअर बाजारात शुक्रवारी सुरुवातीच्या 15 मिनिटात गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळपास 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बाजार सुरू झाल्यास सेन्सेक्स 400 अंशांनी खाली आला आणि 82,110 अंशांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीही 90 अंशांनी खाली आला आणि 25,300 अंशांपर्यंत खाली घसरला. दरम्यान शेवटी बाजाराने निम्मी घसरण भरून काढली आणि 300 अंशांसह बंद झाला. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका किमान 6 महिने लांबणीवर जाणार आहेत. यवतमाळसह राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. 14 ऑगस्ट 2020च्या शासन आदेशानुसार ही नियुक्ती केली जाणार आहे. अकोल्यात आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडत आहे. यात महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरे गटाच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणार आहे. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपकडून अमोल गोगे यांच्यामध्ये लढत होणार आहे. भाजपकडून अकोला सुधार आघाडी नावाने 44 जणांचा गट नोंदणीकृत केलेला आहे.